मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आता सुरू करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी या अगोदर फॉर्म भरलेला नाही, त्या महिलांनी या वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार. इथे वरच्या साईडला मुख्य 4 ऑप्शन आहेत. मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन. या चारही ऑप्शनमधून शेवटचा जो ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन, या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर असे लॉग इनचे पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. या पेजवर आल्यानंतर खालच्या साईडला खाते तयार करा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर साइन अप या पेजवर तुमच्या आधार कार्डवर असलेले जसेच्या तसे नाव इंग्लिशमध्ये टाकून घ्या. तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर इथे टाका. त्यानंतर पासवर्ड या रकान्यात तुम्हाला सोयीस्कर वाटेल असा एक पासवर्ड इथे टाका. उदाहरणार्थ pass@123. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही हा पासवर्ड टाकू शकता. त्यानंतर वर टाकलेला तोच पासवर्ड पुन्हा खाली टाका. त्यानंतर जिल्हा या रकान्यामधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमचा तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर गाव या पर्यायामधून तुमचे जे कोणते गाव असेल ते गाव यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर खाली महानगरपालिका किंवा नगरपालिका या रकान्यामधून तुमचे क्षेत्र यामध्ये दाखवण्यात आलेल्यापैकी जे असेल ते सिलेक्ट करा. जर यापैकी एकही पर्याय तुम्हाला लागू होत नसेल तर लागू नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर ऑथोराइज पर्सन यामधून सामान्य महिला हा पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर खाली ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावर टिक करा. टिक करताच तुमच्या स्क्रीनवर असा बॉक्स ओपन होईल. या बॉक्समधील ॲक्सेप्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर खाली बाजूला दिलेला कॅप्चा जसाच्या तसा या बॉक्समध्ये टाका आणि खाली साइन अप या पर्यायावर क्लिक करा. साइन अप केल्यानंतर साइन अप सक्सेस प्लीज व्हेरीफाय अकाउंट असा एक पॉपअप स्क्रीनवर दिसेल. तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक 4 अंकी OTP आला असेल. तो OTP इथे टाका आणि खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा या रकान्यात टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इन सक्सेस असा पॉपअप तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. त्यानंतर इथे लॉग इनच्या पेजवर तुम्ही साइन अप करताना जो मोबाईल नंबर टाकला होता तोच मोबाईल नंबर या मोबाईल नंबरच्या रकान्यात टाका आणि याआधी जो पासवर्ड तुम्ही टाकला होता तोच पासवर्ड या पासवर्डच्या रकान्यात टाका. त्यानंतर खाली बाजूला दिलेला कॅप्चा जसाच्या तसा या बॉक्समध्ये टाका आणि खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर लॉग इन सक्सेस असा एक पॉपअप दिसेल. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे खाली आधार नंबरच्या कॉलममध्ये ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा आधार नंबर टाका आणि बाजूला दिलेला कॅप्चा जसाच्या तसा या कॉलममध्ये टाकून खाली सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही टाकलेल्या आधार नंबरला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक 6 अंकी OTP आला असेल. तो OTP इथे टाका आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करा. व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करताच OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुली असा एक पॉपअप तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. यामध्ये तुमचे नाव ॲटोमॅटिकली इथे आलेले तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे खाली वडील किंवा पतीचे नाव, महिला अविवाहित असेल तर इथे वडील हा ऑप्शन सिलेक्ट करा. महिला विवाहित असेल तर पती हा ऑप्शन सिलेक्ट करा. वडील हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर इथे महिलेच्या वडिलांचे पूर्ण नाव टाका. पती हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर इथे महिलेच्या पतीचे पूर्ण नाव टाका. त्यानंतर खाली महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव या कॉलममध्ये लग्नापूर्वीचे म्हणजेच वडिलांकडील नाव इथे टाका. त्यानंतर खाली आहे वैवाहिक स्थिती. यामधून विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या यापैकी जे तुम्हाला लागू होत असेल ते निवडा. इथे बाजूला तुमची जन्मतारीख ॲटोमॅटिकली आलेली आहे. जन्मतारीख मॅन्युअली टाकायची गरज नाही. त्यानंतर विचारलेलं आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? जर होय असेल तर इथे त्या राज्याचे नाव सिलेक्ट करा, अन्यथा इथे नाही असे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे खाली आधार कार्डनुसारच अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता नमूद आहे तोच पत्ता जसाच्या तसा या कॉलममध्ये टाका. पिनकोड इथे ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर खालच्या ऑप्शनमधून तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करा. त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका या ऑप्शनमधून तुम्हाला जे लागू पडेल ते यामध्ये सिलेक्ट करा.
त्यानंतर आहे मतदारसंघ. तुमचा जो कोणता मतदारसंघ असेल तो मतदारसंघ यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. आता खाली विचारलेला आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? लाभ घेत असाल तर इथे होय सिलेक्ट करा. लाभ घेत नसाल तर नाही असे सिलेक्ट करा. त्यानंतर महत्त्वाचा कॉलम आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, या कॉलममध्ये तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचे पूर्ण नाव इथे टाका. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाका. त्यानंतर खाली बँक खाते क्रमांक म्हणजेच तुमचा अकाउंट नंबर टाका. तोच अकाउंट नंबर इथे पुन्हा टाका आणि खाली IFSC कोड, या कॉलममध्ये बँकेचा IFSC कोड टाका. लक्षात घ्या, इथे बँकेची माहिती यामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे. माहिती चुकली तर बँकेत पैसे जमा होणार नाहीत, त्यामुळे व्यवस्थित माहिती भरा. त्यानंतर इथे खाली विचारले आहे, आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का? जोडले असेल तर इथे होय सिलेक्ट करा. त्यानंतर खाली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. महत्त्वाचा असा हा कॉलम आहे, व्यवस्थित आधी वाचून घ्या, मगच कागदपत्रे अपलोड करा. यामध्ये तुमच्याकडे डोमेशियल प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचा दाखला असेल किंवा शाळेचे TC असेल किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असेल, यापैकी एक कोणताही डॉक्युमेंट यामध्ये अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा पॉपअप तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर विचारलेला आहे, तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? असेल तर होय सिलेक्ट करा आणि बाजूला दिलेल्या ऑप्शनमधून रेशन कार्डची समोरील बाजू आणि मागील बाजू अशी दोन्ही बाजू वेगवेगळे अपलोड करा. जर रेशन कार्ड नसेल तर इथे नाही सिलेक्ट करा आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र इथे अपलोड करा. रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र या दोनपैकी एक डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा पॉपअप आला की नाही हे पाहून घ्या. त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र. अशा प्रकारचा हमीपत्राचा हा नमुना आहे. यावर व्यवस्थितरित्या सही करा. या सर्व बॉक्सला पेनाने टिक करा. व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करा. अपलोड केल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुलीचा पॉपअप आला की नाही हे पाहून घ्या. त्यानंतर आहे अर्जदाराचा फोटो. यामध्ये अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली हमीपत्राचे अस्वीकरण स्वीकारा असे लिहिलेले दिसेल. यावर टिक करा. टिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असा बॉक्स दिसेल. याला खाली स्क्रॉल करा आणि स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या. जर काही चुकलं असेल तर खाली दिलेल्या एडिट या बटनावर क्लिक करून पुन्हा माहिती भरू शकता. सर्व माहिती बरोबर असेल तर खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा टाकून पुन्हा सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर ॲप्लिकेशन सबमिटेड असा एक पॉपअप दिसेल. म्हणजे तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झाला आहे आणि असा मेसेज तुमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा आला असेल. त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसणार आणि ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवणार. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून प्रिंटसुद्धा काढू शकता. तर अशा प्रोसेसनुसार तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वेबसाईटवरून भरू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.